मित्रांनो, तुम्हाला समाजामध्ये लोक का किंमत देत नाहीत? त्यासाठी ह्या 5 गोष्टी तुम्ही पाळणं तुमच्या आयुष्यामध्ये फार गरजेचं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली, जो तुम्हाला सोडून गेलाय ना, त्याच्या परत नादाला लागू नकोसा. जो गेला जाऊ देत, त्याच्याविषयी फार तुम्ही जीवनामध्ये विचार करू नकोसा. जो तुम्हाला सोडून जाणार होता तो जाणारच. त्याला तुम्ही जर धरून बसला तर तो तुम्हाला सोडूनच जाणार. त्याचा विचार करू नकोसा. तुम्ही त्याच्या पाठीमागे जर गेला तर तो तुम्हाला किंमत देणार नाही. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही स्वतःचा परत शोध घ्या. अशासाठी शोध तुम्ही स्वतःचा परत घ्या की जे तुम्हाला सोडून गेलेत ते जाण्याच्या पात्रतेतच होते. त्यांच्यासाठी तुम्ही तटून राहू नका. तुम्ही स्वतःला विचारा की ह्याच्यामुळं माझं काय तटणार आहे का? नाही ना तटणार. मग तुम्ही स्वतःचा शोध घेणं गरजेचं आहे. ही फार मोठी दुसरी गोष्ट आहे. तिसरी जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या स्वतःशी संवाद साधणं गरजेचं आहे. जे जीवनामध्ये चाललंय ते बरोबर चाललंय का चुकीचं चाललंय? मला सोडून कोण गेलं? माझ्याबरोबर कोण आहे? ह्याचा फार विचार करण्यापेक्षा तुम्ही जर स्वतःशी संवाद जर केलासा तर त्या अनेक प्रश्नाच्या उलगडा तुम्हाला होऊ शकतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतः जे काही काम निवडलं, स्वतः जे काही ध्येय ठरवलं असेल त्या कामामध्ये तुम्ही इतके बिझी राहा. जो सोडून गेलाय तो सोडून जाऊन देत. जो येणार आहे त्याची सुद्धा फार वाट बघू नका. येणार आहे त्याला मिसळून घ्या. एवढं कामात बिझी राहा की लोक तुमच्या पाठीमागनं फिरली पाहिजेत. त्यानंतर पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे, लोकांच्या पाठीमागं तुम्ही अजिबात धावू नका. जसं पहिली गोष्ट आहे की जो सोडून गेलाय त्याच्या पाठीमागं जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. जो येणार आहे त्याला समावेश करून घ्या आणि सुंदर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. ह्या काही गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाळल्या तर तुम्हाला हा समाज फार वेळ देणार. आणि शेवटची 6वी महत्त्वाची गोष्ट आहे, जो तुमचा फायदा घेण्यासाठी तुमची गरज असताना तुमच्याकडे येणार होता किंवा तुमच्याबरोबर असतो आणि जर तो तुम्हाला सोडून गेलेला असेल तर मित्रांनो, अशा माणसांना ओळखायला तुम्ही शिका. पुन्हा नो एंट्री अशा माणसासाठी तुमच्या जीवनामध्ये जो तुमचा उपभोग घेऊन गेला असेल, तुमचा फायदा घेऊन गेला असेल, तुमच्या अडीअडचणीला तुमच्या दुःखामध्ये जर सहभागी नसेल तर अशा माणसांना तुमच्या आयुष्यात नो एंट्री करा. त्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक सुकर चांगल्या मार्गावर जाऊ शकता. मित्रांनो, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.